नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रसूती रुग्णालयातील शौचालयात मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आल्याच्या घटनेचा मिरज शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात उलगडा केला आहे. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28 मे 2026 रोजी मिरज येथील महानगरपालिका प्रसूती रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये अपरिपक्व नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले होते. या घटनेनंतर सफाई कर्मचारी विजय इरान्ना पोतराज राहणार सह्याद्री स्टार्च मागे मिरज यांच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज शहर पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करून तपास सुरू केला. प्रसूती रुग्णालयातील कर्मचारी व संबंधित व्यक्तींकडे चौकशी करण्यात आली. यावेळी एका महिला नर्सने उपचारासाठी येणाऱ्या एका गर्भवती महिलेबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ संबंधित महिलेचा शोध घेऊन तिला पोलीस ठाण्यात आणले. महिला अधिकाऱ्यांमार्फत कसून चौकशी केली असता संबंधित महिलेने दिनांक 24 मे रोजी रात्री पोटदुखी सुरू झाल्यानंतर दिनांक 25 मे रोजी उपचारासाठी मिरज येथे प्रसूती रुग्णालयात आल्याचे सांगितले. उपचार सुरू होण्यापूर्वीच ती टॉयलेटमध्ये गेली असता गर्भपात होऊन नवजात अर्भक टॉयलेटमध्ये पडल्याची कबुली तिने दिली. रक्तस्राव झाल्याने ती घाबरली आणि टॉयलेटची साफसफाई करून कोणालाही काहीही न सांगता रुग्णालयातून निघून गेल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. महिलेने ही घटना घडल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.